36 वर्षांची सेवा आणि समाजभान, जिंतूरमधील कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीचा अनोखा आदर्श। परभणी के1 न्यूज महाराष्ट्र परभणी प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे जिंतूर। निवृत्ती म्हणजे केवळ शासकीय सेवेचा अंत नसून ती नव्या सामाजिक व मानवीय प्रवासाची सुरुवात असते, हे सिद्ध करणारी एक अतिशय प्रेरणादायी घटना जिंतूर येथून समोर आली आहे। श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर कन्या विद्यालयाचे कार्यालयीन कर्मचारी श्री सुभाष पुरुषोत्तम मुळी यांनी आपल्या 36 वर्षांच्या दीर्घ, निष्कलंक आणि निष्ठेच्या सेवाकाळाला पूर्ण विराम देताना समाजासमोर एक नवा पायंडा पाडला आहे। सेवेचे 36 सुवर्ण वर्षे आणि भावनिक नाते। जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील मूळ रहिवासी असलेले सुभाष मुळी यांनी गेली 3 दशकांहून अधिक काळ 36 वर्षे याच शाळेत प्रामाणिकपणे कार्यालयीन सेवा बजावली। आपली नोकरी केवळ पोटापाण्याचे साधन न मानता त्यांनी शाळेतील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण संस्थेशी एक अतूट भावनिक नाते जोडले होते। त्यांच्या या खडतर व निष्कलंक प्रवासात प्रामाणिकपणा हाच त्यांचा स्थायी भाव राहिला। स्वतःची भेट स्वीकारण्याऐवजी विद्यार्थिनींना गणवेश भेट। येत्या ऑगस्ट 31 रोजी ते आपल्या कार्यालयीन सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत। या निरोपाच्या क्षणी आपण समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे काहीतरी देणे लागतो, ही भावना त्यांच्या मनात प्रबळ झाली। आपल्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्यावर मान सन्मान किंवा महागड्या भेटवस्तू स्वीकारण्याची परंपरा मोडत त्यांनी एक अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला। सुभाष मुळी यांनी आपल्या स्वखर्चातून शाळेतील अनेक गरजू व होतकरू विद्यार्थिनींना शालेय गणवेशाचे मोफत वाटप केले। निवृत्तीच्या दिवशी लेकींसारख्या असणाऱ्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आलेले हसू हीच आपली सर्वात मोठी गुरुदक्षिणा असल्याचे त्यांनी दाखवून दिले। सर्वत्र कौतुकाचा वर्षाव। एका साध्या कर्मचाऱ्याचा हा विचार आणि कृती केवळ शाळेपुरती मर्यादित न राहता संपूर्ण समाजासाठी एक दीपस्तंभ ठरली आहे। त्यांच्या या निरोप समारंभात शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि लाडक्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि भावुक वातावरणात त्यांच्या या उदात्त कार्याचे स्वागत केले। श्री मुळी यांच्या या निस्पृह आणि प्रेरणादायी कार्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील आरोग्यदायी आणि सुखकर आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या।